भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला 5 दिवसांची पोलीस कोठडी। नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील भोंदू महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याच्या विरोधात महिलेचं लैंगिक शोषण व जादूटोणा संदर्भात लासलगाव पोलिसांनी त्यास निफाड येथील प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती S.S. सुकरे यांच्या समोर केलं असता त्यास 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट मनोज तोरणे यांनी लैंगिक शोषण व जादूटोणा सारखे गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचा युक्तिवाद करत 7 दिवसांची पोलीस कोठडीची होती। न्यायालयानं भोंदू महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला 5 दिवसांची कोठडी ठोठावली आहे। दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। पोलीस अधिक तपास करीत आहे। धारणगाव खडक येथील महाराज महेशगिरी काकडे या इसमाविरुद्ध एका पीडित महिलेने तिच्यावरती अत्याचार झाला आणि त्या ठिकाणी महाराजाने दैवी शक्ती असल्याचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला अशी एक आमच्याकडे तक्रार आली। त्यावर आम्ही गुन्हा दाखल केला होता। त्यामध्ये भारतीय न्याय संहिता अन्वये आपल्या अत्याचाराचे कलम त्याच पद्धतीने जादूटोणा विरोधीचे कलम अन्वये गुन्हा दाखल केला होता। काल आम्ही सदर इसम कथित बाबा त्यांना आम्ही अटक केली आणि अटक केल्यानंतर आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केले। आमची बाजू मांडून आम्ही तपासासाठी 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितली। त्यावर माननीय मेहरबान न्यायालयाने 5 दिवसाची कोठडी मागितली, पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे। त्यामध्ये आम्ही आता पुढील तपास करीत आहोत।